बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थातच बातमी चिंता वाढवणारी, कारण HMPV व्हायरस आपले हातपाय पसरतोय। चीनी HMPV विषाणूचा शिरकाव आता संपूर्ण जगभरात झालाय। ब्रिटन या ठिकाणी सुद्धा HMPVच्या रुग्णांची संख्या वाढतेय। स्पेनमध्ये HMPVने हाहाकार माजवलाय। स्पेनच्या हॉस्पिटल्सच्या बाहेर रुग्णांच्या मोठ्या रांगा लागल्या। तर धक्कादायक बाब म्हणजे स्पेनच्या अलिकांटामध्ये इन्फ्लुएन्झा A 600 पेक्षा जास्त प्रकरणं इन्फ्लुएन्झा A ची समोर आली आहे। मलेशिया, जपान आणि कझाकिस्तान या ठिकाणी सुद्धा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण बघितलं, त्यामुळे आता सर्वांचीच चिंता वाढली आहे। तर HMPV या व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारही अलर्ट झालंय। तर केंद्रीय आरोग्य सचिवांनी आता सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक घेतली आहे। या बैठकीत HMPV या व्हायरसच्या वाढत्या केसेसवरती चर्चा सुद्धा झाली असल्याचं सध्या कळत आहे। राज्य सरकारची याबाबतची कशी तयारी आहे याचा देखील बैठकीमध्ये आढावा घेण्यात आलेला आहे। नागरिकांनी घाबरून न जाण्याचं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागानं करावं, सोबतच या आजाराबाबतची जनजागृती करावी असं देखील राज्यांना निर्देश आता देण्यात आलेले आहेत। एकंदरीत जर आपण पाहिलं तर भारतात आता केंद्र सरकार ॲक्शन मोडमध्ये आलं असल्याचं पाहायला मिळत आहे। तर राज्यात सुद्धा आता आढावा घेतला जातोय। तर या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशासह संपूर्ण राज्यामध्ये विविध उपाययोजना केल्या जात आहेत। आरोग्य यंत्रणा सज्ज झालेली आहे। या संदर्भातल्या सर्व मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पुढे बघूयात वेगवान स्वरूपात टॉप 50 बातम्यांमध्ये। 10 दिवसांमध्ये चीनच्या रुग्णसंख्येत 529% वाढ झालेली आहे। वुहानमध्ये सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। चीनने अधिकृत कोणती माहिती अद्यापही दिलेली नाही, त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना अर्थातच WHO ने चीनकडून तातडीने HMPV संदर्भातला अहवाल मागवला। HMPV हा विषाणू अत्यंत वेगाने पसरतो, त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये रुग्णांच्या मोठ्या रांगा लागल्या। चीनमध्ये आता अँटीव्हायरल औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय। औषधांचा काळा बाजार सुरू आहे। अँटीव्हायरल औषध जवळपास 3000 रुपयांना विकलं जात आहे। HMPV या विषाणूचे रुग्ण आता मुंबई आणि नागपूरमध्ये सापडले, त्यामुळे नागरिकांमध्ये भीती आहे। वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते हा व्हायरस आपल्यासाठी नवीन नाही। या व्हायरसपेक्षा सोशल मीडियावरील माहिती अधिक धोकादायक आहे। अशा अशास्त्रीय सल्ल्यापासून नागरिकांनी सावध आणि लांब राहावं, हे आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे। HMPV या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आता जळगाव जिल्हा आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे। जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नवजात बालक आणि मुलांसाठी 40 बेड उपलब्ध करण्यात आले। रुग्णांच्या तपासणी संदर्भात सुद्धा उपाययोजना केल्या जात आहेत। आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी घाबरून जाऊ नका, काळजी घ्या, हे आवाहन नागरिकांना केलं। व्हायरसचा संभाव्य धोका रोखण्यासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहे। HMPV व्हायरस गांभीर्याने घेण्यासारखा नाही असं आरोग्य मंत्र्यांनी म्हटलं। HMPV बाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली आहे। आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत। पुढील उपाययोजनांसंदर्भात निर्णय झाल्याची देखील माहिती आहे। बलात्कार प्रकरणातला दोषी आसाराम बापू याला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा मिळाला। प्रकृतीच्या कारणास्तव सर्वोच्च न्यायालयानं आसारामला सशर्त जामीन मंजूर केला। 31 मार्चपर्यंत अंतरिम जामीन देण्यात आलाय। मात्र या कालावधीमध्ये ते शिष्य अनुयायी यांना भेटू शकणार नाहीत। दादर रेल्वे स्थानकात तरुणीचे केस कापणाऱ्या माथेफिरूला पोलिसांनी अखेर अटक केली असल्याचं कळतंय। 1 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दादर रेल्वे स्थानकात तरुणीचे केस कापून तो फरार झालेला होता। भरगर्दीत घडलेल्या प्रकारामुळे महिलांच्या सुरक्षेचा सवाल हा उपस्थित करण्यात आलेला होता। परळी, नांदेडसह आता हिंगोलीमध्ये सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला। मनोज जरांगे पाटील यांनी कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं। नेटसेट शिवाय सुद्धा आता सहाय्यक प्राध्यापक होणं शक्य असेल। विद्यापीठ अनुदान आयोगानं प्राध्यापक, प्राचार्य आणि कुलगुरू निवडीसाठी नवी नियमावली तयार केली। यामध्ये 55% पदव्युत्तर पदवी मिळवलेले उमेदवार आता सहाय्यक प्राध्यापक पदाच्या थेट भरतीसाठी पात्र ठरू शकतील।
वरळी वांद्रे सीलिंग हा मुंबईमधील पहिला केबल स्टेट पूल आहे आणि याच्या जोडीला आता मुंबईमधला दुसरा आणि पूर्णपणे जमिनीवरचा पहिला केबल स्टेट पूल पूर्ण झालाय. हार्बर रेल्वे मार्गावरील रे रोड या ठिकाणच्या केबल स्टेट रोड ओव्हरब्रिज फेब्रुवारी महिन्यामध्ये मुंबईकरांसाठी सुरू होण्याची शक्यता आहे. कुर्ला स्थानकातील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने चुनाभट्टी टिळकनगर दरम्यान उन्नत हार्बर मार्गाचं काम वेगात सुरू केलं. हा मार्ग 2025 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पनवेल कुर्ला प्रवास जलद होईल आणि हार्बर मार्गावरील गर्दी सुद्धा कमी होईल. दिवा या रेल्वे स्थानकातील मुंबईच्या दिशेने पादचारी पुलाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे. मध्य रेल्वे प्रशासनाकडून या पादचारी पुलाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या खांब उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय. रेल्वे प्रवाशांकडून ही मागणी सातत्यानं होत होती. अखेर आता पुलाच्या रुंदीकरणाचं काम होणार आहे. मुंबई महानगरातील हवेची गुणवत्ता बहुतांशी सुधारली. बांधकामावर लावण्यात आलेली सरसकट बंदी हटवण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली. मात्र वायू प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या प्रकल्पांवर निर्बंध लावणार हा इशारा सुद्धा पालिका आयुक्तांनी दिला. कोल्हापूरमधील विशाळगडावर पर्यटकांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. विशाळगडाच्या पायथ्याशी झालेल्या हिंसाचारानंतर तब्बल 5 महिन्यांनंतर गड पर्यटकांसाठी खुला करण्यात आला. पर्यटकांची तपासणी करूनच त्यांना गडावरती सोडण्यात यावं या सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. बदलापूरमधील उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टर विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली. रुग्णाशी डॉक्टरने उद्धट वर्तन केल्याचा निषेध करत राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांनी रुग्णालय प्रशासनाला कुलूप आणि चावी भेट स्वरूपात दिली. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी खोदलेल्या डकमध्ये आता एक महिला पडली आहे. पुण्यातील कर्वेनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी ही घटना घडली आहे. अग्निशमन दलानं या महिलेला सुखरूप बाहेर काढलेलं आहे. महाकुंभ मेळ्यासाठी प्रयागराजमध्ये मोठी व्यवस्था आखण्यात आली. लाखो भाविकांना आणि व्हीआयपींसाठी एक खास सुविधा असेल. दरम्यान मेळा प्राधिकरणानं या कुंभमेळ्यासाठी विशेष सुविधांची तयारी केली. 250 तंबूची क्षमता असलेलं सर्किट हाऊस, ज्या ठिकाणी अधिकाऱ्यांना राहण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध असेल. चांदी आणि चांदीचे दागिने आणि वस्तूंसाठी आता हॉलमार्क अनिवार्य करण्याबाबत भारतीय मानक ब्युरोने कार्यवाही करण्याच्या सूचना केंद्र सरकारनं केल्या. त्यामुळे आता लवकरच चांदीच्या दागिन्यांना हॉलमार्क बंधनकारक होणार आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन 2 दिवसीय भारत दौऱ्यावर होते. भारत अमेरिका नागरी आण्विक सहकार्यातील अडथळे दूर करून लवकरच कागदपत्रांची पूर्तता होईल असं सुलिव्हन यांनी सांगितलं. त्यामुळे लवकरच भारत अमेरिकेत आण्विक भागीदारीची शक्यता आहे. तिबेट या ठिकाणच्या सर्वात पवित्र शहरांपैकी एक शिगाझे शहराजवळ मंगळवारी 6.8 तीव्रतेचा भूकंप झाला. 126 लोक ठार झाले तर 188 जण जखमी झाले. नेपाळ याशिवाय भारतात बिहार, उत्तर प्रदेश या ठिकाणी काही जिल्ह्यांमध्ये आणि दिल्लीमध्ये सुद्धा भूकंपाचे धक्के जाणवले. तिबेट या ठिकाणी भूकंपामुळे 126 जणांचा मृत्यू झाला. नेपाळपासून ते तिबेट आणि भारतापर्यंत हा भूकंपाचा धक्का जाणवलाय. नेपाळ आणि चीनच्या सीमेवरती जमिनीपासून सुमारे 10 किलोमीटर खाली भूकंपाचा केंद्रबिंदू होता. बातमी धक्कादायक आणि पालकांची चिंता वाढवणारी. असं मी का म्हणतेय? कारण 8 वर्षीय विद्यार्थिनीचा हार्ट अटॅकने मृत्यू झालाय. 3रीच्या विद्यार्थिनीला शाळेत हार्ट अटॅक आलाय. ही मुलगी शाळेत आली त्यावेळेस तिची तब्येत अगदी चांगली होती. शिक्षिकेला पुस्तक दाखवण्यासाठी ही विद्यार्थिनी उभी राहिली. मात्र त्याच वेळी ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. शिक्षिकेने या विद्यार्थिनीला तातडीने रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलंय. कर्नाटकच्या चामराजनगर या ठिकाणची ही घटना आहे. देशातील लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या वाढत्या संख्येने सर्वांनाच चिंतेत टाकलंय. आतापर्यंत पालक मुलांच्या हृदयविकाराच्या झटक्याबद्दल निश्चिंत असायचे, पण आता अशा घटना समोर येत आहे ज्यामुळे पालकांची चिंता वाढत असल्याचं बघायला मिळत आहे. मात्र लहान मुलांमध्ये हृदयविकाराच्या झटक्याचं प्रमाण नेमकं का वाढलं हा संशोधनाचाच विषय आहे.
ही दुर्दैवी बातमी आपण बघितली। वळूयात पुढच्या बातमीकडे। खरं तर मोकाट फिरणाऱ्या कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यामध्ये एका चिमुकलीवरती त्यांनी हल्ला केलेला आहे। नाशिकच्या येवल्यातल्या रघुजी बाबा मंदिर परिसरातली ही घटना आहे। ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली आहे आणि या घटनेमध्ये ही चिमुकली गंभीररित्या जखमी झाली आहे। नगरपालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करायलाच हवा, ही मागणी आता स्थानिक नागरिकांकडून केली जात असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। तर मोकाट कुत्र्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आला असल्याचं आपण पाहतोय, कारण या चिमुकलीवरती या मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला आणि या हल्ल्यामध्ये ही चिमुकली गंभीररित्या जखमी झाली असल्याचं बघायला मिळतंय। या सर्व बातम्यांनंतर आता पुढे काही राजकीय अपडेट्स वेगवान स्वरूपात। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांनी आता आणखी एक गंभीर असा आरोप केला। दलित व्यक्तीला मारहाण करताना देशमुख मध्ये पडले, त्यामुळे त्यांची हत्या झाली आहे असा आरोप धस यांनी केलाय। आरोपींचा तेरे नाम करा अशी मागणी धस यांनी केली आहे। नांदेड या ठिकाणी आता माळाकुळी पोलीस ठाण्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाला। परभणीमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील निषेध मोर्चामध्ये मंत्री धनंजय मुंडे आणि बंजारी समाजाबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आलं, त्यामुळे अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय। याआधी जरांगे पाटलांवर बीड पुण्यामध्ये गुन्हा दाखल होता। धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहे। नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, ही मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे। धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, ही मागणी मराठा नेते रमेश केरे पाटील यांनी केली। आमच्या एका भावाचा जीव गेलाय, कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादीच्या आमदार खासदारांना फिरू देणार नाही, हा इशारा केरे पाटील यांनी दिलाय। धनंजय मुंडे यांच्या विरोधात आता करुणा शर्मा यांनी थेट हायकोर्टात धाव घेतली आहे। धनंजय मुंडे यांनी पहिल्या पत्नीच्या नावावरील मालमत्ता आणि कोर्टातील प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली, हा आरोप करत करुणा शर्मांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे। आमदार किसन कथोरे यांनी अंबरनाथ आणि बदलापूर महापालिका एकत्रित करण्याचा विरोध केलेला आहे। तर अंबरनाथ आणि बदलापूर एकत्र महापालिका होणार नाही, बदलापूरमध्ये स्वतंत्र महापालिका अस्तित्वात येणार, ही स्पष्ट भूमिका आमदार कथोरे यांनी मांडली आहे। दिल्ली विधानसभा निवडणूक येत्या 5 फेब्रुवारीला होणार आहे आणि या मतदानाची मतमोजणी 8 फेब्रुवारीला होईल। केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या संदर्भातली माहिती दिली आहे। ईव्हीएम वरील विरोधकांचे आरोप केंद्रीय निवडणूक आयोगाने फेटाळले। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही असा दावा केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी केला। मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर जवळपास महिनाभरात दत्ता भरणेंनी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला। यावेळेस नातेवाईकांच्या लग्नामुळे मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत मी गैरहजर होतो असं दत्ता भरणे म्हणाले। नाराज असल्याची चर्चा मात्र त्यांनी फेटाळून लावली। धनगर मेंढपाळ यांच्या विविध मुद्द्यांसाठी बच्चू कडू आक्रमक झाले। अमरावतीमधल्या आंदोलनात बच्चू कडूंसह महादेव जानकर सहभागी झाले। आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत, मागण्या मान्य कराव्या, अन्यथा त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा बच्चू कडूंनी सरकारला दिला। लाडकी बहीण या योजनेचे नियम प्राप्त झाले नसल्याने जुन्या नियमांच्या आधारे अर्जांची छाननी केली जाते आहे। 21 बहिणींना आता आपले अर्ज परत घेतलेले आहेत। नवीन नियम प्राप्त झाल्यावर येणाऱ्या अर्जांची छाननी केली जाणार आहे, त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जाईल। आणि आता बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी समोर येते आणि ही बातमी खरं तर तुम्हाला हादरवून टाकेल, कारण बुलढाण्यामध्ये टक्कल व्हायरसने थैमान घातलंय। हो, तुम्ही ऐकलं ते बरोबरच, टक्कल व्हायरसच। कारण या आजारामुळे 3 दिवसांमध्ये नागरिकांना टक्कल पडतंय। बुलढाण्यातल्या बोंडगाव, कालवड आणि हिंगणा या गावात या टक्कल व्हायरसने थैमान घातलं असल्याचं पाहायला मिळतंय। नागरिकांच्या डोक्याला आधी खाज येते, नंतर केस गळण्यास सुरुवात होते आणि अगदी तिसऱ्या दिवशी माणसाला टक्कल पडतं।
विशेष म्हणजे महिलांची संख्या देखील या व्हायरसमध्ये लक्षणीय पाहायला मिळते. अतिशय आगळा वेगळा व्हायरस हा आता समोर आलेला आहे. टक्कल व्हायरस असं नाव या व्हायरसला देण्यात आलेलं आहे, कारण अगदी 3 दिवसांमध्ये केस गळती होऊन संपूर्ण डोक्यावरील केसच गायब होत आहे. टक्कल व्हायरस हा आता बुलढाण्यामध्ये थैमान घालतोय. अधिकची अपडेट या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांच्याकडून घेऊयात. संजय, अतिशय आगळी वेगळी बातमी आणि नागरिकांना खरं तर चिंतेत घालणारी बातमी आहे. कसा हा व्हायरस आहे, नेमकी काय माहिती या संदर्भात? नक्कीच हे शेगाव तालुक्यातील हे हिंगणा, कालवड आणि बोनगाव या 3 गावांमध्ये गेल्या काही दिवसापासून एक म्हणजे अचानक चमत्कारिक घटना घडत आहे. त्यामध्ये बऱ्याच लोकांचे असे टक्कल पडते केस जात आहेत, अशी घटना घडत आहेत. यावेळी या संदर्भामध्ये आरोग्य विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. आरोग्य विभाग म्हणते हे कुठलं तरी स्किन डिसीज असण्याचा प्रयत्न म्हणजे शक्यता असू शकते, पण मात्र काही डॉक्टरांनी असं सांगितलं की त्यामध्ये शॅम्पूमुळे ते टक्कल पडले असते या लोकांचे. पण असं काही झालेलं नाही, कारण त्या लोकांनी कधी शॅम्पू आणि वापरलेलंच नाही. अशा लोकांची सुद्धा अचानक केस गळती होत आहे आणि सरळ टक्कल पडत आहे. त्यामुळे तिथले लोक घाबरलेले आहेत. भीतीचं वातावरण झालेलं आहे. 3 गावामध्ये कमीत कमी 30 ते 40 लोकांचे असे टक्कल पडण्याची शक्यता पडलेली आहेत. त्यामुळे ही भीतीचं वातावरण झालेलं आहे. अगोदर एमपी तो जो व्हायरस आहे तो धुमाकूळ घालत आहे, त्यामध्ये आता हा टक्कल पडण्याचा एक व्हायरस सुद्धा इथं बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिसून आलेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा आता सज्ज झालेली आहे आणि त्याकडे बारकाईने लक्ष देऊन त्या गावामध्ये आता शिबिर घेण्याचं सुद्धा नियोजन आरोग्य विभागाने केलेलं आहे. निश्चितच धन्यवाद संजय दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी. तर हा आगळा वेगळा व्हायरस आता बुलढाण्यामध्ये थैमान घालत असल्याचं आपण पाहतोय. टक्कल व्हायरसने 3 दिवसांमध्ये डोक्यावरचे संपूर्ण केस गळत आहे आणि टक्कल पडत आहे. आणि यानंतर राज्यभरातल्या इतरही काही मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात 36 जिल्हे 36 रिपोर्टर्समध्ये. कोल्हापुरात 2 एसटी कंडक्टर्समध्ये जोरदार हाणामारी झाली आहे. ब्रेक डाऊन एसटी मधील प्रवासी दुसऱ्या बसमध्ये घेण्यावरून झालेल्या या घटनेचे व्हिडिओ समोर आले. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा बस स्थानकात किरकोळ वादातून 80 ते 90 शालेय विद्यार्थी आपापसात भिडले. विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या ग्रुप असल्याने त्यांच्यामध्ये नेहमी वाद असल्याची माहिती सुद्धा सध्या समोर आली आहे. विद्यार्थी अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याची देखील माहिती सध्या मिळते. कांदा आणि दूध दरवाढीसाठी बारामतीमध्ये खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात युगेंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले असल्याचं पाहायला मिळालं. यवतमाळच्या आणि दिग्रस राष्ट्रीय महामार्गाचं बांधकाम हे आता करण्यात येणार आहे. हे काम लवकरच पूर्ण केलं जावं याकरता आता नगरपालिकेच्या महिला ऊर्जा अभियंता हर्षदा चौधरी यांनी आता स्वतः पुढाकार घेतलेला आहे आणि दिवा काढण्यासाठी 25 फूट वर त्या चढल्या असल्याचं पाहायला मिळालं. बांधकामादरम्यान पथदिव्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आता पालिका मजूर लावतीये आणि पथदिवे काढते. भाईंदर पूर्वच्या नक्षत्र टॉवरमध्ये सेफ्टी टँक साफ करण्यासाठी गेलेल्या एका मजुराचा मृत्यू झाला. एक गंभीर जखमी झाला. या प्रकरणी हलगर्जीपणा करणाऱ्या विरोधात आता गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. तुम्ही मला 36 लाख रुपये द्या, मी त्या पैशांचा पाऊस पाडून तुम्हाला 36 कोटी रुपये देतो असं आमिष दाखवून 5 जणांची इंदापूरच्या भोंदूबाबानं फसवणूक केली असल्याचं पाहायला मिळालेलं आहे. या दरम्यान भोंदूबाबासह दोघांवर म्हसवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे. पुण्यात कोयता गँगने बिब्वेवाडी परिसरात 2 जणांवर जीवघेणा हल्ला केला. यात एका तरुणाच्या हाताची बोटं तुटली. जुन्या वादातून कोयतानं हल्ला केल्याची माहिती आहे. या प्रकरणी 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी अटक केली. अकोल्यातील जुना हिंगणा परिसरात मॉर्निंग वॉकला आलेल्या महिलेची धारधार शस्त्रानं हत्या करण्यात आलेली आहे. जुन्या वादातून महिलेचा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
वाहन परवाना नसताना सुद्धा शहरांमधील कॉलेज आणि क्लासेसला वाहनं घेऊन जाणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई केलेली आहे। या कारवाईमध्ये 60हून अधिक वाहनं जळगाव शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आली आहे, तर 50,000हून अधिकचा दंड सुद्धा या दरम्यान वसूल करण्यात आलेला आहे। पुण्याच्या मुळशीमध्ये निवे गावात पाळीव प्राण्यावर बिबट्यानं हल्ला केला असल्याचं पाहायला मिळतं। बिबट्याच्या हल्ल्यात 4 बकऱ्या तर 3 कोंबड्या ठार झाल्या। शासनानं बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावावा ही मागणी आता स्थानिकांनी केलेली आहे। कसाराहून खोडाळा गावाच्या दिशेने जात असलेल्या जीपचा अपघात झाला। चालकाचा ताबा सुटला आणि जीप वैतरणा नदीच्या दरीत कोसळले। अपघातात एकाचा मृत्यू तर 10 जण जखमी झाले असल्याचं वृत्त आहे। सांगलीच्या रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाजवळ बस आणि ट्रकचा अपघात झाला। या अपघातात शाळेचे विद्यार्थी आणि त्यांच्यासह 19 प्रवासी किरकोळ जखमी झाले। ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका दुकानाला आग लागली। या ठिकाणी पुलावरील वाहतूक विस्कळीत झाली। आजूबाजूच्या दुकानांचं यात नुकसान झालं। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलंय। संभाजीनगरमध्ये चुलत भावाने बहिणीला 200 फूट डोंगरावरून ढकलून दिलंय। प्रेम प्रकरणातून मुलीच्या भावानंच तिची हत्या केली असल्याचं कळतंय। जालन्यातल्या शहागड या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळेत 9वीच्या वर्गात का बसला म्हणून शाळेतील मुख्याध्यापकानं विद्यार्थ्याला अमानुष मारहाण केली। या प्रकरणी विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे। पोटच्या पुराच्या लग्नाची तयारी सुरू असताना आई वडिलांनी विष घेऊन आयुष्य संपवलं। नाशिकमधील टिळकवाडी भागातली ही घटना। दाम्पत्यांनी टोकाचं पाऊल का उचललं याबाबत अद्याप कोणालाही माहिती मिळालेली नाही आहे। साताऱ्याच्या खटाव तालुक्यात सूर्याची वाडी तलावात ग्रेटर फ्लेमिंगोचं आगमन झालं। फ्लेमिंगोंकडून पट्टेरी राजहंस, पोचाड, पिंकटेल आणि इतर 50हून अधिक प्रजातींचे आकर्षक पक्षी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सुरक्षित नैसर्गिक अधिवास आणि अन्नसाखळी उपलब्ध झाल्यानं यावर्षी परदेशी पाहुणे वेळेवर दाखल झाले असल्याचं पाहायला मिळत आहे। सध्या संपूर्ण राज्यासह देशभरात एक अतिशय मोठा फ्रॉड गाजतोय आणि तो फ्रॉड म्हणजे टोरेस कंपनीचा। तर टोरेस कंपनीच्या 3 एजंट्सला आता 13 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। तानिया कासातोव्हा, सर्वेश सुर्वे आणि व्हॅलेंटिना गणेश कुमार अशी त्यांची नावं आहेत। त्यांच्याकडून दागिने आणि रोख रक्कम सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। कंपनीचे संस्थापक, संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए यांचा शोध मात्र अद्यापही सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। तर त्यांच्या विरोधात आता लुकआउट नोटीस जारी करण्यात आली। टोरेस कंपनीकडून ग्राहकांना 500 कोटींचा गंडाही घालण्यात आलेला आहे। आणि ही बातमी खरं तर तुम्हाला एक धक्काच देऊ शकते। असं मी का म्हणतेय, कारण दादरमधील एका भाजीपाला विक्रेत्यानं टोरेस या कंपनीमध्ये तब्बल 4 कोटी रुपये गुंतवले। मात्र टोरेस कंपनी मालक फरार झाला, त्यामुळे त्याचे 4 कोटी रुपये गेले। गुंतवणुकीवरती दर आठवड्यामध्ये 10% परतावा देण्याच्या प्रलोभनानं यावेळेस ही गुंतवणूक करण्यात आली। मात्र गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेले। भाजीवाल्यानं एवढे पैसे नेमके आणले तरी कुठून, याची चर्चा सध्या आता सुरू झालेली आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर टोरेस या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणारे अनेक जण आपण पाहतो। मात्र एका भाजीपाला विक्रेत्यानं तब्बल 4 कोटी रुपयांची गुंतवणूक टोरेस या कंपनीमध्ये केली आहे। त्यामुळे आता एवढे 4 कोटी रुपये या भाजीपाला विक्रेत्याकडे नेमके आले तरी कुठून, हा सवाल आता उपस्थित होतोय। आणि हे 4 कोटी रुपये आता या भाजीपाला विक्रेत्यानं गमावले सुद्धा आहे।